कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छोड़ काय करायची गरज नाही। दादा काय झालं मला सांगशील का तू तू प्लीज शांत हो दे। काय झालं, तू का चिडलायस एवढा? ती मुलगी माझ्यावर आरोप करते, माहित काय तिला माझ्या आणि अंबिकाबद्दल? दादा प्लीज शांत हो। अथर्व काम ठेव। अथर्व मला मान्य आहे मीरा जे बोलले ते चुकीचं आहे, पण प्लीज तू ती गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस। अथर्व 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 ऐक, मला माहिती आहे तुझ्या मनाला आत्ता ही गोष्ट फार लागलेली आणि तिने हे तसं बोलायला नको होतं, पण आत्ता त्रागा करून काही होणार नाही, कळतंय तुला? हां, तुला शांत होणं गरजेचं आहे आत्ता। हां अथर्व, ऐकतोस ना तू? मला कोणी सांगणार आहे का काय झालंय ते? मी सांगते। अगं मीरा अथर्वला अंबिकाचा मर्डरर म्हणाली। काय? अगं हो, तिला असं वाटतंय की घरात कोणी नसताना अथर्वने अंबिकाला मारण्याचा प्लॅन केला। हे बोलणारी ती मीरा कोण आहे? थांब, मी आता जाऊन तिलाही विचारते। अनन्या थांब। आई अगं तू अनन्या, यात तिचा काही दोष नाहीये। अगं पण ती अशी अनन्या, वेदानी काढलेलं चित्र तिने पाहिलं आणि म्हणून तिचा गैरसमज झाला आणि ते होणं साहजिक आहे आत्ता। अगं पण हो मॅडम, पण खरं जाणून घेण्या अगोदर ती असं अथर्वला कसं ब्लेम करू शकते? आत्ता काही दिवसा अगोदर आली आहे ती। मला मान्य आहे की तिने वेदाची काळजी घेतली, वेदाचा जीव वाचवलाय, पण म्हणून काय असं ब्लेम करायचं? नात्याची ना रक्ताची ती मीरा। मॅडम मला असं वाटतंय की त्या मीराला आपण घरात ठेवता कामा नये। ती घरात असली तर अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील। माया, जेव्हा एखाद्या माणसाचा गैरसमज होतो तेव्हा त्याला थोडासा वेळ देणं गरजेचं असतं, कळलं? आणि आत्ता तिने जो समज करून घेतलेला आहे त्या गोष्टीवरती तिचा ठाम विश्वास आहे आणि या क्षणाला तिला कोणीही समजावू शकत नाही, त्यामुळे तिला थोडा वेळ देणं गरजेचं आहे। हे बघा अथर्व, माझा विश्वास आहे की ही गोष्ट जेव्हा मीराच्या ध्यानात येईल तेव्हा ती स्वतःहून तुला आणि वेदाला जवळ आणेल। तुझा आहे ना विश्वास माझ्यावर? हां, ऐक माझा आत्ता थोडा शांत हो प्लीज। आणि तू बस इथे। अथर्व माझा ऐक, इथे बस बस। शांत हो। अथर्व, आई जसं म्हणतायत ना तशी मलाही खात्री आहे, मीरा एकमेव व्यक्ती आहे जी तुम्हाला आणि वेदाला जवळ आणू शकते। बाबा, तुला आवडतं ना माझ्या मांडीवर झोपायला? हो प्रिन्सेस, मला तुझ्या मांडीवर झोपायला खूप आवडतं। मग दिवसभर असंच इकडे झोपून राहा। प्रिन्सेस, ऑफिसला कोण राहणार? बाबा, तोच ऑफिसला नको ना जाऊस। असं कसं चालेल बाबू, ऑफिसला जावं लागतं ना। तू जेव्हा ऑफिसला जातो ना तेव्हा साई ओरडते मला। काय? आई ओरडते तुझ्यावर, माझ्या वेदावर?
आपण ना असं करूयात, आपण ना तिचं घर ना उन्हात बांधूया. नको नको. का? तू तिला सांग ना की माझ्या वेदाला ओरडू नकोस. अगदी, मी सांगणार आहे तिला की माझ्या वेदावर ओरडायचं नाही. मी इथेच आहे म्हटलं. फसवशील मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग वेदा, ओरडते मी तुला? हा, आणि तुझे पराक्रम सांगितलेस का घरातले बाबांना? तक्रार करतेय माझी. बरं, तक्रार करतेस कुणाकडे? बाबाकडे. काय होणार आहे तक्रार करून? चला उठा गपचूप. अथर्व, तुम्हाला ऑफिसला जायचंय आणि वेदा तुला शाळेत जायचंय. उठा, आवरा. येस मॅम. आता मॅडमची ऑर्डर आली, फॉलो करावी लागेल बाळा. जावं लागेल. सॉरी. शॉर्ट. बाबा नको ना जाऊस. ती काय नाही करणार, मी आहे ना. अच्छा, मी काही नाही करणार. माझ्या वेदा काय करायचं नाही. सोड तिला, सोड अंबिका, सोड तिला. इकडे सापडलीस ना? आई सॉरी. सॉरी ना. आई सॉरी ना. की सॉरी नसतो बाळा. मला सांग, वेदाचं फेवरेट कोण आहे? बाबा. बाबा? नाही नाही, आई. गुड गुड. आणि बाबा पण. लब्बा. 50-50. ओके, 50-50. वाटते की तू इथे आहे सही नाही सही, दुःख डोळे झाकते, गर्द अंधारातही तो चेहरा दिसणार आहे. मीरा, मला तुझ्याकडनंही अपेक्षा नव्हती. समजूतदार वाटली होतीस तुम्हाला. अथर्व बद्दल असं बोलण्याआधी तू विचार करायला हवा होतास. चूक केलीस तू त्याला ओळखण्यात. मीरा, हे बघ ताई, तुम्ही त्याच विषयावर बोलायला आला असाल ना, तर मला खरंच बोलायचं नाहीये. अगं त्यासाठी मी नाही. कसं ताई, तुम्हालाही माहिती आहे ना की लहान मुलं खोटं बोलत नाहीत. वेदाला जे दिसलं तेच तिच्या मनात आहे आणि तेच त्या कागदावर उतरलं असणार. पण तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना जर असं वाटत असेल की माझं चुकतंय, तर मी माफी मागायला तयार आहे. मीरा, मला बोलू देणार आहेस का तू? तुझ्या काकांचा फोन आलाय, त्यासाठीच आलीये मी. काकांचा फोन? हो अगं, त्या दिवशी तू माझ्या फोनवरून कॉल केला होतास ना, सो त्यांच्याकडे नंबर होता, त्यांनी आता फोन केलाय. घे, बोल त्यांच्याशी. पण इतक्या रात्री काकांचा फोन? तू बोल तर. हा, हॅलो काका. मीरा ताई. श्रद्धा, आणि तू रडतेस? सगळं ठीक आहे ना तिथे? मला सांग, काका कुठे आहेत? ताई, आम्ही रस्त्यावर आलो. पैसे परत केले नाही म्हणून त्या सावकारांनी आपलं घर ताब्यात घेतलंय आणि आम्हाला घराच्या बाहेर काढलं. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.